नमस्कार. आज आपण एका अशा आवाजाला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत जो करोडो लोकांच्या हृदयाचा ठाव घेऊन गेला. हो, आपण बोलतोय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबद्दल आणि त्यांच्या अतुलनीय प्रवासाबद्दल. एक अत्यंत दुःखद बातमी आहे. संगीत विश्वातला एक तेजस्वी तारा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले या आता आपल्यात राहिलेल्या नाहीत. त्या 92 वर्षांच्या होत्या. मुंबईतल्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मल्टी ऑर्गन फेलियरमुळे त्यांचं निधन झालं. त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्यानंतर जणू काही संपूर्ण संगीत विश्वावर एक शोककळाच पसरली. पण या दुःखातून सावरत आपण त्यांच्या कामाकडे, त्यांच्या योगदानाकडे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं आयुष्य हे फक्त एका गायिकेचं आयुष्य नव्हतं, ते तर संगीताचं एक संपूर्ण पर्व होतं. त्यांच्या कामाचा आवाका किती मोठा होता याचा अंदाज लावा. त्यांनी तब्बल 12,000पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केली. विचार करा, 12,000 गाणी. ही खरंच एक अविश्वसनीय, अतुलनीय कामगिरी आहे. आणि ही जी 12,000 गाणी आहेत ना, ती फक्त एका भाषेत नव्हती. त्यांनी 20पेक्षा जास्त 20पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आपला आवाज दिला. म्हणूनच त्या खऱ्या अर्थाने भारताचा आवाज बनल्या. त्यांची कारकीर्द किती मोठी होती. तब्बल 7 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी संगीत क्षेत्रावर राज्य केलं. कितीतरी पिढ्या त्यांच्या आवाजावर मोठ्या झाल्या, त्यांच्या सुरांनी मंत्रमुग्ध झाल्या. पण त्यांची सगळ्यात मोठी ओळख का होती माहितीये? त्यांची वर्सेटॅलिटी, म्हणजे त्यांचं अष्टपैलुत्व. शास्त्रीय संगीत असो किंवा पाश्चात्य रॉक, लावणीचा ठसका असो किंवा भजनामधली भक्ती, असा एकही संगीत प्रकार नव्हता ज्याला आशाताईंच्या आवाजाने जिवंत केलं नाही. याच दुःखाला देवेंद्र फडणवीस यांनी शब्दांत मांडलंय. ते म्हणाले, पहिला तारा लता दिदींच्या रूपाने लुप्त होताना आपण पाहिलं आणि आज संगीताचा दुसरा ताराही लुप्त झाला आहे. त्यांचे हे शब्द मंगेशकर कुटुंबाचे योगदान आणि आशाताईंच्या जाण्याने झालेली पोकळी याचं अगदी अचूक वर्णन करतात. त्यांच्या हजारो गाण्यांच्या खजिन्यातना काही आठवणी खूप खास आहेत, ज्या त्यांच्या कलेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दलही खूप काही सांगून जातात. चला, त्यातल्याच काही आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देऊया. ही गोष्ट आहे एका विशेष कार्यक्रमाची, जिथे भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आशाताईंना एक खास विनंती केली होती. त्यांनी आशाताईंना एक गाणं गाण्यास सांगितलं आणि त्या विनंतीला मान देऊन आशाताईंनी मधुबन में कन्हैया या गाण्याच्या काही ओळी गायल्या. ह्या एका प्रसंगातूनच कळतं की राष्ट्रपातळीवर त्यांना किती मोठा मान होता. पण गंमत पुढे आहे. राष्ट्रपतींची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्वतःचं मनातलं, स्वतःला सगळ्यात जास्त आवडणारं एक गाणं सादर केलं. आणि ते गाणं होतं चुरा लिया है तुमने जो दिल को. हो, हे त्यांचं स्वतःचं सर्वात आवडतं गाणं होतं. या एका छोट्याशा क्षणातून त्यांची कला तर दिसतेच, पण त्यांच्या मनाचा साधेपणाही दिसून येतो. तर या सुंदर आठवणी मनात ठेवूनच आता आपण त्यांच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे त्याबद्दल माहिती घेऊया. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं अंतिम दर्शन लोअर परळमधल्या त्यांच्या कासा ग्रँड या निवासस्थानी घेता येईल आणि त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आशा भोसले यांचं जाणं ही संगीत विश्वासाठी कधीही न भरून येणारी पोकळी आहे. पण त्यांचा आवाज तो एक असा ठेवा आहे जो कायम, अगदी कायम अजरामर राहील. त्यांचं शरीर जरी आज आपल्यात नसलं तरी त्यांचे सूर ते कायम आपल्यासोबत राहतील. त्यांनी गायलेली हजारो गाणी, त्यातल्या भावना आणि तो त्यांचा खास आवाज येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, आनंद देत राहील. जाता जाता एक प्रश्न, त्यांच्या या हजारो गाण्यांपैकी असं कोणतं एक गाणं आहे जे तुमच्या मनात, तुमच्या आठवणीत कायम घर करून राहील?